GR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगार पेन्शनबाबत आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर आलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. काय ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणती ती बातमी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील सरकारी कर्मचारी, विशेषतः शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी निगडीत असणारे सर्व कर्मचारी, शाळांच्यामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मार्च पेड इन एप्रिल पगार सध्या अजूनही प्रलंबित आहे आणि या संदर्भात वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे आणि या संदर्भात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करण्यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण परिपत्रक निवेदन वजा निर्गमित झालेलं आहे. माननीय शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य दादासाहेब भुसे यांना हे पत्र निवेदन देण्यात आलेलं आहे. राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत. 100 पटाखालील शून्य शाळा, संच मान्यता त्रुटीतील शाळा, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक यांचं झालेलं उन्नयन, एक शिक्षकी झालेल्या शाळा, दुबार व UDAS झालेल्या शाळा आदी कारणामुळे राज्यातील शाळांचे पे बिल फॉरवर्ड होण्यास अनेक अडचणी येत आहेत. परिणामी या शाळांचे पगार थांबलेले आहेत. एकीकडे महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महान व्यक्तींची जयंती साजरी होत असताना दुसऱ्या बाजूला हे शिक्षक पगारापासून वंचित राहणं कितपत योग्य आहे. तरी आपण या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करून त्यांना न्याय द्यावा ही विनंती करणारं माननीय आमदार जयंत दिनकर आसगावकर यांनी दिलेलं हे निवेदन आहे. निवेदनवजा पत्र आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन निधी अनुदान वितरित होऊन सुद्धा पे बिल फॉरवर्ड होत नसल्यामुळं, तांत्रिक येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यामुळे होत नसल्यामुळे या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करून या संदर्भातले पगार जे आहेत, मार्च पेड इन एप्रिल पगार जे आहेत ते पगार व्हावेत या संदर्भातले हे परिपत्रक आहे आणि या अनुषंगानं येत्या 2 ते 4 दिवसामध्ये या संदर्भातले पगार जे आहेत ते शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी अपेक्षा आहे. तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.